नमस्कार मित्रांनो, येड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे आता डिफिकल्ट राहायला म्हणू लागतो, मला येऊ दे विशाल तुझ्याबरोबर, मला तुझी काळजी घ्यायची म्हणून मी येतोय. त्यावर लगेच आता विशाल म्हणू लागतो, अविनाश, ही तुझ्या मॅडमची ऑर्डर आहे म्हणून येतोय का? माझ्यावरती विश्वास नाही आहे का तुमचा? त्यावर लगेच अविनाश म्हणू लागतो, विशाल तसं नाही आहे, पण तुझ्या काळजीपोटी बोलतोय मी. त्यावर विशाल म्हणू लागतो, कारण माझी मिस फायर नाशिकमध्ये आली हे कळलंय ना तुम्हाला? आता डिफिकलला धक्काच बसतो. त्यावर लगेच तू विशालला म्हणू लागतो, काय बोलतोय तू? तुला तुझी मिसफायर भेटली का? तू तिच्याशी बोललाय का? कुठे आहे ती? त्यावर लगेच आता राया म्हणू लागतो, नाही, मला नाही, तुझ्या इंद्रायणी मॅडमला भेटली आणि त्यांच्याशी बोलली देखील. त्यावर लगेच अविनाश म्हणू लागतो, नाही नाही विशाल, असं काही नाही आहे, मॅडमला नाही भेटली तुझी मिसफायर. त्यावर विशाल म्हणू लागतो, खोटं बोलू नको, तुझ्या मॅडमचा चेहरा बघताच ते मला कळलंय, पण मी तुम्हाला शब्द दिलाय ना, तो मी पाळणार. मी नाशिक सोडून पंढरपूरला जाणार नाही आहे, त्यामुळे माझ्यावरती विश्वास ठेवा आणि तुझ्या मॅडमला जाऊन सांग, मी दिलेला शब्द पाळणार आहे. त्यामुळे माझ्याबरोबर कुणालाही पाठवायची गरज नाही, मी माझा एकटा जाण्यास समर्थ आहे. असे म्हणत आता लगेच विशाल तिकडनं निघालेला असतो. त्याच वेळेस इकडे आता इंद्रायणी मॅडम आणि त्यांचा ड्रायव्हर म्हणजे जय घोरपडे आता ऑफिसमध्ये आलेले असतात. त्याच वेळेस इंद्रायणी लगेच घोरपडे लागते, थांब, तू इकडेच थांब, मी आलेच, असे म्हणत आता ती आतमध्ये जाते. घोरपडे आता तिथेच ऑफिसमधल्या दरवाजात उभा असतो. घोरपडे जरा टेबलजवळ जाऊन बघतो, त्या फाईल आजूबाजूला काय आहे काय नाही, आज नक्कीच मला काहीतरी शोधाशोध करावी लागेल. लवकरात लवकर तो ड्रायव्हर बरा होईल आणि एकदा का तो पहिला ड्रायव्हर बरा झाला की ही बाई मला कामावरनं काढून टाकेल. त्यामुळे त्याआधी मला सगळ्याचा शोध घ्यायचा आहे. असा काहीतरी पुरावा हाती लागला पाहिजे, ज्यामुळे ही बाई नेमकं कोण आहे, रायाचा आणि हिचा काय संबंध, हे सगळं मला कळायला पाहिजे. याचा विचार करत आता टेबलवरती असणाऱ्या फाईलला घोरपडे हात लावतो. त्याच वेळेस आता इंद्रायणीच्या ऑफिसमधला पिऊन आता घोरपडेसाठी पाणी घेऊन येतो. हे घ्या तुमच्यासाठी पाणी. तेव्हा जय आता पाणी पितो. थँक्यू, खरंच तुम्ही खूप वर्षापासून काम करताय का इथे? त्यावर लगेच आता ते काका म्हणू लागत, हो, खूप वर्ष झाली मी मॅडमच्या हाताखालीच कामाला आहे. त्यावर लगेच घोरपडे म्हणू लागतो, कमाल आहे, आपल्या मॅडम खरंच खूप कमाल आहे. मिलिटरीत असतात का त्या? नाही, म्हणजे त्यांचा हा कडकपणा, त्यांची शिस्त बघून असं वाटतंय त्या मिलिटरीत असतील. त्यावर लगेच आता त्या पिऊनचं नाव सखा असतो. तेव्हा सखा म्हणू लागतो, नाही आहे बाबा, अरे मिलिटरीत नाही आहे त्या, सिक्रेट मिशनवरती असतात त्या, त्यांचं सिक्रेट मिशनचंच काम चालू असतं. त्यावर लगेच आता जय म्हणू लागतो, हो का, सिक्रेट मिशन, अरे बापरे, डेंजरस आहे. त्यावर सखा म्हणू लागतो, हो, त्या सतत कमिशनर ऑफिसमध्येच असतात, सिक्रेट मिशन चालू असतात त्यांचे. त्यावर घोरपडे म्हणू लागतो, सखा, अरे मग त्यांची मुलं बाळं ते कुठे असतात? नाही, म्हणजे कधी ते बघायला भेटले नाही ना, म्हणून विचारतोय. त्यावर सखा म्हणू लागतो, ए बाबा, त्यांच्या फॅमिलीची चौकशी तुला कशाला रे? हे बघ, इथे जर कोणी आपल्याला दोघांना हे बोलताना ऐकलं ना, तर तुझेही वांदे आणि माझेही वांदे, वाट लागेल आपली. मॅडम दिसत्या तशा नाही आहे, खूप डेंजरस आहे त्या, या असल्या पंचती करणं बंद कर, तुला काय करायचं आहे रे? त्यावर लगेच घोरपडू लागतो, म्हणजे कसं आहे काका, अहो मी मॅडमचा ड्रायव्हर आहे ना, मग त्यांच्याबद्दल थोडी माहिती मलाही पाहिजे म्हणून विचारत होतो, दुसरं काहीच नाही. त्यावर लगेच सखा म्हणू लागतो, आजवर तरी कुणी मॅडमचे मुलं आणि साहेबांना कधी बघितलेलं नाही आहे, नेमकं ते आहेत की नाही हेही माहिती नाही आहे. त्यावर लगेच आता जय म्हणू लागतो, मग त्या एकट्याच राहतात का? कुठे राहतात त्या? त्याच वेळेस आता इंद्रायणी मॅडम आलेले असतात. सखा, आता मात्र घोरपडे घाबरतो आणि पटकन मॅडमकडे बघू लागतो. त्याच वेळेस आता इंद्रायणीची नजर या घोरपडेकडे असते. तेव्हा घोरपडे मनाशीच लागतो, अरे बापरे, हिने माझं बोलणं ऐकलं की काय? हिने जर माझं बोलणं ऐकलं ना, तर ही लगेच मला कामावरनं काढून टाकेल, माहिती मिळायच्या आधी माझा पत्ता कट होईल. नाही नाही नाही, असं होता कामा नाही. त्याच वेळेस इंद्रायणी मला लागते, सखा, काय बोलणं चालू होतं तुमच्या दोघात? त्यावर लगेच घोरपडायला लागतो, कुठे काय मॅडम, काहीच नाही, हा माझ्या गावाकडचा वाटला ना, म्हणून जरा चार गोष्टी बोलत होतो, दुसरं काहीच नाही. त्यावर लगेच इंद्रायणी म्हणू लागते, बरोबर, ठीक आहे, चला कामासाठी निघा आता. त्याच वेळेस आता लगेच घोरपडे तिकडनं बाहेर निघून जातो. तर इकडे आता प्रशिक्षण सेंटरवरती एका स्टुडंटला मात्र आता अचानक पोटात त्रास व्हायला लागलेला असतो. तो धपकन खाली पडतो, जोरजोरात ओरडू लागतो. आता मात्र तेवढ्यात लगेच अविनाश पळत येतो. काय होतंय, काय होतंय तुला? सगळे आजूबाजूचे मुलं जमा झालेले असतात. विशाल आता
आपल्या आईवडिलांच्या हत्या सोडण्यासाठी तिकडनं निघालेले असतानाच अविनाश त्याला आवाज देऊ लागतो, विशाल विशाल लवकर ये, अरे बघ ना या कॅन्डिडेटला काय होते, लवकर ये. त्याच वेळेस विशाल येतो, अरे काय होतंय भावा तुला, काय खाल्लं होतं, पोटात दुखतंय का. तेव्हा तो मुलगा म्हणू लागतो, हो मी बाहेरचं खाल्लं होतं. त्याच वेळेस रायम लागतो, काय बाहेरचं, अरे पण बाहेरचं का खाल्लं, कॅन्टीनमध्ये जेवण का केलं नाही. त्यावर लगेच आता अविनाश रायाकडे बघू लागतो, कारण कॅन्टीन बंद असते ना. तेव्हा लगेच आता सगळी आजूबाजूची मुलं म्हणू लागतात, सर कॅन्टीन तर बंद आहे ना, मग बाहेरचं खावंच लागतं. त्यावर विचार म्हणू लागतो, अविनाश काय चालू आहे सगळं, कॅन्टीन का बंद आहे, कोण चालवत का नाही ती. त्यावर लगेच आता विनाश म्हणू लागतो, विशाल कॅन्टीन चालवायला कोणीच नाही आहे रे, ती बंद पडली. त्यावर लगेच आता विशाल म्हणू लागतो, ठीक आहे आजचा दिवस गेला म्हणून जाऊ द्या, पण आता मी इथून पुढे कॅन्टीन चालवणार, मी स्वतः तुम्हा सगळ्यांना जेवण बनवून देणार, चालेल, चला पटकन याला हॉस्पिटलला घेऊन चला, असं बाहेरचं खाल्लं तर त्रास होणारच. आता लगेच अविनाश आणि डंकी दोघेही आता त्या मुलाला घेऊन हॉस्पिटलला निघालेले असतात. तोवर आता राया लगेच कॅन्टीनकडे निघालेला असतो. तर इकडे आता इंद्रायणी मॅडम आपल्या ऑफिसमध्ये आलेले असतात. आता मात्र इंद्रायणीला आज तिच्या जुन्या आयुष्याची आठवण झालेली असते. त्याच वेळेस आपल्या टेबलला जो ड्रायव्हर असतो ना, तो ती उघडते आणि त्यातनं एक फोटो बाहेर काढते. आता ती फ्रेम इंद्रायणीने हातात घेतलेली असते. ती फ्रेम आता नीचीच असते. ती आता त्या फ्रेमकडे एकटक बघू लागते आणि मनाशीच म्हणू लागते, माफ कर मला, तुझं आयुष्य सगळं विस्कटलं, सगळं भरकटलं, पण काय करू मी पुन्हा आता ते घडवण्याचं, उभी करण्याचा प्रयत्न करते. मला माफ कर, जे काही झालं ते फक्त माझ्यामुळे झालं, पण मी पुन्हा या संधीचं सोनं करणार आहे आणि विस्कटलेली घडी पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करणारे, असे आता त्या फ्रेमकडे बघत आता रडतच इंद्रायणी म्हणत असते. त्याच वेळेस दरवाजात घोरपडे येतो. आता घोरपडे मात्र एकटक या इंद्रायणीकडे लक्ष देऊनच असतो. नेमकं हिच्या डोळ्यात पाणी का आलंय, एवढं काय बघते या फ्रेममध्ये, असे बारीक आता घोरपडे तिच्याकडे बघू लागतो. त्याच वेळेस आता लगेच ड्रायव्हर येताच पटकन इंद्रायणी तो फोटो आता त्या ड्रायव्हरमध्ये ठेवते आणि लगेच त्या ड्रायव्हरला आता लॉक करते आणि तिने चावी आता आपल्या खिशात ठेवलेली असते. तेवढ्यात लगेच आता जय आतमध्ये येतो, मॅडम आपल्याला निघायचं आहे ना, वेळ झाली ना, चला मग. त्यावर इंद्रायणी म्हणू लागते, नाही नको, आज तुला अर्ध्या दिवसांची सुट्टी दिली, मला निघायचं आहे, पण मी एकटी जाणार आहे, मला घ्यायला दुसरंच कोणीतरी येणार आहे, तू माझ्यासोबत यायची गरज नाही आहे. तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो, पण मॅडम अहो तुम्हाला यायचं असेल पुन्हा तर मी येतो की तुमच्यासोबत, माझं काम आहे तुम्हाला घेऊन जाणं, त्यामुळे प्लीज मॅडम मला घेऊन चला. त्यावर इंद्रायणी म्हणू लागते, सांगितलेलं कळत नाही, मला घ्यायला कोणीतरी येणार आहे, माझं मी जाईल, तू अर्ध्या दिवसाची सुट्टी घे आणि निघ आता घरी. त्याच वेळेस आता लगेच घोरपडे मनाशीच म्हणू लागतो, कुठे चालली ही बाई आणि मला का बरोबर नेत नाहीये, नेमकं हिचं काय चाललंय ना ते बघावंच लागेल, आज मी हिला सोडणार नाहीये, हिचा पत्ता मी बघणार, नेमकं ही कुठे जाते काय करते, नेमकं हे सगळं मला जाणून घ्यायचंय, पण मला का नेत नाहीये बरोबर. त्याच वेळेस इंद्रायणी म्हणू लागते, झालं, विचार करून झाला असेल तर निघा आता घरी. आता लगेच घोरपडे तिकडनं बाहेर जातो आणि दरवाजातनं हळूच डोकावून आता इंद्रायणीकडे बघत असतो. इंद्रायणी मात्र आता लगेच ऑफिसमधनं बाहेर निघालेली असते. आता जशी इंद्रायणी ऑफिसमधनं बाहेर निघते तसा घोरपडे त्या ऑफिसमध्ये घुसतो आणि आता लगेच टेबलवरती जे काही असतं ना ते उचकापाचं करू लागतो, कारण त्या ड्रावरमध्ये हिने काय लपवलं, ती फोटो फ्रेम नेमकं कुणाची होती, हे सगळं त्याला जाणून घ्यायचं असतं. त्यामुळे आता आजूबाजूला कुठे चावी मिळते की काय, हिने तर ड्रावर लॉक केलंय, आता कसं उघडायचं, याची चौकशी आता घोरपडेची चालू असते. टेबलवरती काही मिळतं की काय तो बघत असतो. त्याच वेळेस आता इकडे राया आणि डिफिकल्ट दोघेही आता कॅन्टीनचं स्वयंपाकगृह असतं ना तिकडे पोचलेले असतात. गॅस सगळा भाजीपाला तिकडे असतो, पण आता बनवायचं काय आणि कसं, दोघांनाही काही स्वयंपाकातलं फारसं काही माहिती नसतं. तेव्हा लगेच आता डिफिकल्ट म्हणू लागतो, तुला जमतंय, नाही म्हणजे स्वयंपाक येतो का तुला विशाल. त्यावर लगेच आता विशाल म्हणू लागतो, अविनाश नाही म्हणजे मी स्वयंपाक बनवायचो, आधी जेव्हा मी इकडे होतो ना तेव्हा मी हातानेच सगळं करायचो, पण 2 वर्ष जिजीच्या हातचं एवढं चांगलं चुंगलं खाल्लं ना, त्यामुळे समदं काही बनवायचं विसरून गेलो रे, मला आता काही आठवत नाही आहे कसं काय बनवायचं ते, काय करायचं, पण बनवावं तर लागेल. त्यावर लगेच अविनाश म्हणू लागतो, बनवावंच लागेल, अरे बाहेर कॅन्डिडेटला सांगितलंय ना,
आज मी तुम्हा सगळ्यांना जेवण बनवणार. आज बाहेर कोणी खायचं नाही. मग ते काही उपाशी झोपणार? तुझ्या जेवणाची वाट बघणार ना? मग चल पटकन, काहीतरी बनवावंच लागेल. मी तुला हवं तर मदत करेल, बाकी मला काही जमत नाही. त्यावर विचार म्हणू लागतो, बरं ठीक आहे, आपण आज हलकं फुलकंच बनवूया. म्हणजे कसं, त्या मुलालाही बरं वाटेल, त्याची तब्येत बिघडली ना. आज आपण खिचडी भात बनवूया. तू कांदा भाज्या वगैरे सगळं मला चिरून देशील ना? त्यावर लगेच आता अविनाश म्हणू लागतो, चालेल. आता लगेच इथे डिफिकल्ट कांदा चिरू लागतो. त्याच्या डोळ्यातनं खळाखळ अश्रू धावत असतात, कारण कांद्याची कडू लागत असते, सवय नाही. त्यामुळे त्याला अचानक असं रडायला आल्यासारखं होत असतं. त्याच वेळेस आता लगेच राया त्याच्या जवळ येतो. त्याचे डोळे पुसू लागतो. दोघे अगदी पहिली जशी मैत्री असते ना पंढरपुरात, तसेच वागत असतात. त्याच वेळेस आता राया म्हणू लागतो, चल हो बाजूला, मी बघतो कसा कापायचा. आता इथे रायाने स्वतःच्या हातनं कांदा कापलेला असतो. सगळी आता खिचडी भाताची तयारी झालेली असते. तर इकडे आता घोरपडेची मात्र ऑफिसमध्ये उचकापाचक चालू असते. त्याच वेळेस आता बाहेर निघालेल्या इंद्रायणीला अचानक फोन येतो. तेव्हा इंद्रायणी पटकन फोन उचलते. सर बोला ना, मी निघाले ऑफिसच्या बाहेरच आहे. कुठे आला तुम्ही? तुम्ही मला ड्रॉप करताय ना? आपल्याला भेटायचं आहे ना? सिक्रेट मिशनबद्दल बोलायचं आहे ना? त्याच वेळेस सर म्हणू लागतात, सॉरी इंद्रायणी, अचानक मला एक महत्त्वाचं काम आले, त्यामुळे मी तुला ड्रॉप करायला नाही येऊ शकत. प्लीज तू तुझी येऊ शकते ना? त्यावर इंद्रायणी म्हणू लागते, बरं ठीक आहे सर, मी पोचते. तुम्ही म्हणताय त्या ठिकाणी मी वेळेवरती पोचते, असे म्हणत इंद्रायणी फोन बंद करते. आता तिच्या लक्षात येतं, अरे बापरे, ड्रायव्हरकडनं गाडीची चावी घेतली आणि टेबलवरतीच ठेवली. चला, आता मला एकटीला जायचं आहे म्हटल्यानंतर चावी तर आणावी लागेल, असे म्हणत इंद्रायणी पुन्हा आपल्या ऑफिसकडे वळालेली असते. आता मात्र इकडे घोरपडेला गाडीची टेबलवरती चावी भेटते. घोरपडे पटकन ती चावी हातात घेतो आणि आता इंद्रायणीने जो ड्रॉवर लॉक केलेला असतो ना, तो आता घोरपडेने उघडलेला असतो. आता मात्र त्यात ती फ्रेम अशी पालती ठेवलेली असते. घोरपडे ती फ्रेम बघणार त्या क्षणाला इंद्रायणीची ऑफिसमध्ये एंट्री झालेली असते. आता मात्र घोरपडेने कसं बसं स्वतःला कपाटाच्या बाजूला लपवलेलं असतं. इंद्रायणी आतमध्ये येते. टेबलवरती जरा तिला म्हणजे सगळं काही ठीक असतं, पण थोडीशी गडबड वाटू लागते. इथे कोणी आलं होतं का? ती आता टेबलवरती असणारी चावी आपल्या हातात घेते. कोणी आलं असेल का इथे? इथे कोणी आहे का, असं का वाटतंय मला, असे तिच्या मनात विचार येऊ लागतात. त्याच वेळेस आता टेबलचा जो ड्रॉवर लॉक केलेला असतो ना, ज्यात फ्रेम असते, तो आता उघडलेला असतो. आता इंद्रायणीला धक्का बसतो. हे कसं शक्य आहे? ड्रॉवर तर मी स्वतःच्या हाताने लॉक केला होता, चावी माझ्या खिशात आहे, मग हा ड्रॉवर उघडला कोणी? आता मात्र तिला आणखीनच डाऊट आलेला असतो. ती आजूबाजूला त्या ऑफिसमध्ये इकडे तिकडे शोधू लागते. आता कपाटाच्या आड घोरपडे लपलेला असतो. आता मात्र घोरपडेच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. आज जर या इंद्रायणीने मला पकडलं ना, तर माझी वाट लागली म्हणून समजा. माझं काही खरं नाही. त्यामुळे घोरपडे घाबरलेला असतो. इंद्रायणी आता पटकन आजूबाजूला नजर फिरवते. तिला आता जाणवतं नक्कीच या कपाटाआड कोणीतरी लपलंय. आता ती कपाटात जवळ येते आणि लगेच घोरपडे तोपर्यंत तिकडनं दुसऱ्या जागेवरती लपतो. घोरपडेनेही बाजी मारलेली असते. इंद्रायणीला काही तो दिसत नाही. त्याच वेळेस इंद्रायणी पटकन आता तो ड्रॉवरमध्ये जो फोटो फ्रेम असतो ना, ती हातात घेते आणि ती फ्रेम घेऊन इंद्रायणी आता तिकडनं निघून जाते. त्याच वेळेस आता कसंबसं मोठा श्वास घेत घोरपडे वाचलेला असतो. तो आता तिकडनं लपलेल्या ठिकाणाहून बाहेर येतो आणि पटकन त्या ड्रावरमधली फ्रेम बघणार. तेच आता त्याला धक्का बसतो. ही बाई फ्रेम घेऊन गेली. नक्की कुणाची फ्रेम होती ती? कुणाचा फोटो असेल तो? हिचं नक्कीच काहीतरी सिक्रेट आहे बरं का. हे मला शोधून काढायचे आणि ते हा घोरपडे शोधणार, असे आता घोरपडेने ठरवलेलं असतं. तर इकडे आता सगळा भाजीपाला चिरून झालेला असतो. तेव्हा लगेच आता डिफिकल्ट म्हणू लागतो, चल विशाल, मी जातो बाहेर, तू आता बनवून घे. सगळी कापाकापी झाली ना, आता तुला भरपूर मदत झाली. चल मी येतो हा, येतोच मी लगेच, असे म्हणून डिफिकल्ट तिकडनं बाहेर निघून जातो. आता राया मात्र त्या चिरलेल्या कांद्याकडे बटाट्यांकडे बघू लागतो. अरे बापरे, एवढं सगळं कापून ठेवलंय आपण, पण नेमकं आधी सुरुवात कुठनं करायची? नाही म्हणजे खिचडी बनवायची कशी ते आठवत नाहीये, काही माहिती पण नाही. काय करू मी? त्याच वेळेस रायाला समोर आता आपली मिस फायर दिसू लागते. मिस फायर रायाजवळ येते. राया, अरे काळजी कशाला करतोय? मी आहे की तुझी मिस फायर. जेवण कसं बनवायचं ना, ते मी तुला शिकवते. आता राया आपल्या मिस फायरकडे प्रेमाने बघू लागतो. तेव्हा लगेच आता मिस फायर म्हणू लागते, हो
लग्नानंतर कधी कधी नवऱ्याने बायकोला आयतं जेवण दिलं पाहिजे, पण तुझं तर वेगळंच आहे. लग्न झालं आणि तू पळून गेला. पण जाऊ दे, आज कधीतरी चान्स भेटलाय, मग आज तू स्वतःच्या हाताने जेवण बनवायचं आणि तुझ्या या मिसफायरला भरवायचा. आता लगेच रायम लागतो, मिसफायर मला माफ कर ग, मी खूप चुकलो मिसफायर. पण काय करणार होतो, माझ्याकडे पर्याय नव्हता मिसफायर. प्लीज मला माफ करशील, तुझ्या या रायाला समजून घेशील मिसफायर. तेव्हा मंजिरी आता टेबलवरती बसते. ए, तुझी चूक केली ना ती बाजूला राहू दे, आधी जेवण बनवून घे. हे बघ, जेवण बनवायला उशीर झाला तर तुझी ते कॅन्डिडेट उपाशी राहतील तिकडे, आणि मलाही भूक लागली आणि त्यांनाही भूक लागली. चल पटकन जेवण करून घे, मी सांगते तुला तसं तसं करत जा. चल पटकन शेगडी पेटव, शेगडी पेटवली तरच काहीतरी शिजू शकतं. त्याच वेळेस राया पटकन आता शेगडी पेटवतो. तेव्हा मंजिरी म्हणते, चल आता मोठं पातेलं ठेव, त्यात तेल टाक. आता रायाने तेलाऐवजी पाणी टाकलेलं असतं. तेव्हा मंजिरी त्याच्यावरती ओरडते, कळत नाही तुला, त्यात पाणी होतं ना, चल पटकन आवर. आता कांदा टाक, एक एक सगळं काही मंजिरी आता रायाला सांगत असते. अगदी प्रेमाने आपल्या मिसफायरकडे बघत राया ती खिचडी बनवत असतो. तर इकडे मंजिरी आता आपल्या ऑफिसमध्ये आलेली असते. आता मंजिरीचं जे काही ऑफिसमधलं काम असतं दिवसभराचं, ते तिने पूर्ण पार पडलेलं असतं. आता आजूबाजूला जे स्टाफ बसलेले असतात त्या मॅडमजवळ मंजिरी येते. हे बघा मॅडम, तुम्ही मला जी फाईल सोडवायला सांगितली होती ते काम झालं आहे माझं, तुम्ही चेक करून घ्या. आता दुसऱ्या बाजूला ज्या मॅडम असतात त्यांच्याकडे मंजिरी जाते. मॅडम, हेही काम झालं आहे, त्यावरती तुमची सही हवी, द्याल प्लीज. आता लगेच मंजिरी तेवढ्यात बाजूला जाते आणि काकूला फोन करते. तर इकडे काकू आता रायाला शोधून शोधून थकलेली असते. रायाचा फोटो तिच्या हातात असतो. तेव्हा आता लगेच विठुरायाकडे असा हात करत शशिकला म्हणू लागते, ए विठुराया, अरे बघतोयस ना, अरे या वयात हिंड हिंड हिंडते रे या रायाला शोधत. अरे हा राया सापडतच नाहीये, काय करू, कुठे शोधू याला, किती लोकांना विचारलं, कुठे गायब झालाय हा राया. विठुराया, अरे बाबा तूच काहीतरी कृपा कर आणि लक्ष असू दे. तेवढ्यात आता फोनची रिंग वाजू लागते. त्याच वेळेस शशिकला लागते, बघा क्लू भेटलाय मला, फोन वाजलाय लगेच, आता तुला माझी मदत करावीच लागेल, रायाची भेट घडवावीच लागेल. तेवढ्यात मंजिरीचा फोन असतो. आता शशिकला पटकन फोन उचलते. काय ग पोरी, काम व्यवस्थित चालू आहे ना, बरं आहे ना सगळं. तेव्हा मंजिरी लागते, हो काकू, तू शोधलं का रायाला, गेलती का कुठे, काय झालं, तू भेटला का, तो कुठे, काही कळलं का. त्यावर शशिकला लागते, नाही ग पोरी, अगं वन वन भटकते, अजून ते पोस्टरही माझ्या हातातच आहे ग, कितीतरी लोकांना विचारलं पण कुणालाच त्याच्याबद्दल काही माहिती नाही, तो कसा आहे काय आहे हे कुणालाच काही माहिती नाही, आणि कोणी असंही म्हणत नाही की मी त्याला बघितलंय काय. मंजिरी, मला नाही वाटत राया नाशिकमध्ये असेल ग. त्यावर मंजिरी म्हणते, नाही काकू, अगं अशी हार मानून चालणार नाही, आपण रायाला शोधणार म्हणजे शोधणार. हे बघ, आज नाही सापडला पण उद्या तर सापडू शकतो ना, त्यामुळे काळजी करू नको काकू, हार मानायची नाही, लढत राहायचं. तेवढ्यात आता मंजिरीचा बॉस आलेला असतो. तो एकटक आता मंजिरीकडे बघत असतो. मंजिरी फोनवर बोलत असते. तेव्हा शशिकला मला लागते, मंजिरी, अगं कालपर्यंत मलाही असंच वाटत होतं, पण आज मी एवढी भटकले ना, एवढ्या लोकांना रायाचं पोस्टर दाखवलं, त्याबद्दल विचारलं, पण कोणीच त्याला नाशिकमध्ये बघितलं नाही ग. मला वाटतंय राया दुसऱ्या एखाद्या गावी तर नसेल ना. त्यावर मंजिरी लागते, नाही काकू, अगं आपल्याला नाशिक सोडायला त्या इंद्रायणीने सांगितलं होतं ना, तिने आपल्याला धमकी दिली होती ना, याचा अर्थ राया नाशिकमध्येच आहे आणि तो आपल्याला लवकरात लवकर भेटेल, काळजी करू नको, चल ठेवते. त्याच वेळेस शशिकला लागते, अगं पण तू जेवली का, काय पोरं आहे ना आजकालची, मुद्द्यापुरतं बोलणं झालं की लगेच टुचकून बटन दाबायचं आणि फोन बंद करायचा, दुसरं काही जमतच नाही या पोरांना. आता शशिकलाचा पट्टा चालू असतो. ती आपल्या रूममध्ये आराम करण्यासाठी निघून जाते. तर आता तिचा बॉस मंजिरीकडे एकटक बघत असतो. त्याच वेळेस इकडे आता राया मात्र आपल्या मिसफायरने जशी सांगितली तशी खिचडी अगदी प्रेमाने बनवत असतो. मिसफायर लगेच आता रायाजवळ येते. राया मस्त खिचडी अशी परतवत असतो, हलवत असतो आणि मिसफायरकडे बघत असतो. मंजिरी रायाचा हातात घेते. दोघेही आता मस्त ती खिचडी अशी हलवत असतात. त्याच वेळेस आता अविनाश येतो. आता मात्र अगदी छान त्या स्वयंपाकघरात घमघमाट सुटलेला असतो. तेव्हा अविनाश लागतो, वा विशाल, काय मस्त खिचडी झाली ना, वास खूप छान येतोय. तेवढ्यात त्याचं लक्ष आता विशालकडे जातं. हा तर तिकडे बघून का असा प्रेमाने असतोय, काय झालंय. तेव्हा तो आता लगेच विशालला हलवतो. विशाल, अरे काय झालं,
अरे खिचडी तयार झाली बघ, काय मस्त वास येतोय. आणि तू कुठे हरवलाय? त्याच वेळेस आता विचार म्हणू लागतो, मी नाही बनवली, माझ्या मिसफायरने सांगितलं तसं केलंय मी समजा. त्यावर लगेच आता डिफिकल्ट मात्र रायाकडे बघू लागतो. अजूनही त्याच्या मनात सगळीकडे त्याला मिसफायर दिसते. हे आता डिफिकल्टला कळालेलं असतं. डिफिकल्ट लगेच आता रायाच्या पाठीवरती हात ठेवतो आणि असं त्याचं सांत्वन करू लागतो. तर इकडे रायाने आता सगळ्या स्टुडंटला खिचडी खाण्यासाठी बोलावलेलं असतं. सगळेजण आता तिथे खाली मस्त जेवायला बसलेले असतात. त्याच वेळेस आता अविनाश म्हणू लागतो, चला आज तुमच्या सरांनी तुमच्यासाठी खास खिचडी बनवली, चला पटकन खाऊन घ्या. सगळेजण आता एक एक घास खातात. त्याच वेळेस सगळेजण एकमेकांकडे बघू लागतात. तेव्हा लगेच आता विचारू लागतो, अरे बघताय काय, चला पटापट पोटभर खा, तुम्हाला हवी तेवढी खिचडी आज मी बनवली, पोटभर खायचं, अगदी दणकू ना, मस्त जेवण झालंय. त्याच वेळेस आता लगेच पटकन विशाल एक घास खाऊन बघतो, तर आता त्या खिचडीत मीठच टाकलेलं नसतं. अगदी तिखट आणि बेचव खिचडी लागत असते. तेव्हा लगेच विशाल म्हणू लागतो, हे अविनाश, काय झालंय तुमचं दोघांचं? तुम्हाला कळत नाही यात मीठ नाही आहे, किती तिखट लागते, आणि तरी काही बोलला नाही कोणी. तेव्हा लगेच आता अविनाश म्हणू लागतो, विशाल, अरे एवढ्या प्रेमाने तू आमच्यासाठी खिचडी बनवली, समद्यांसाठी, मग आम्ही कसं तिला नावं ठेवणार, सांग बरं तू. तेव्हा लगेच आता विशाल म्हणू लागतो, चल उठ पटकन आणि ते मिठाचं घे. आता सगळेजण त्या खिचडीमध्ये मीठ टाकू लागतात. त्याच वेळेस आता रायाला समोर आपली मिसफायर दिसू लागते. मिसफायर येते आणि टेबलवरती बसते. राया, अरे सगळेजण जेवतायत, तूही जेव, असं त्याला खुणावून सांगू लागते. राया आता बिना मिठाची खिचडी आपल्या मिसफायरकडे बघून अगदी छान गटागट प्रेमाने खात असतो. मिसफायर मात्र रायाला स्माईल कर असं म्हणत असते. आता दोघे एकमेकांकडे बघत असतात. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे आता रात्रीची वेळ झालेली असते. राया आता शतपावली करण्यासाठी रस्त्याला निघालेला असतो. त्याच वेळेस राया सतत आपल्या मिसफायरचा विचार करत असतो. मिसफायर, अगं तू नाशिकमध्ये आली हे मला कळलंय, पण मिसफायर तू कुठे असशील ग? तू कुठे संकटात तर सापडले नशील ना? मिसफायर, जर तू कुठल्या संकटात सापडली ना, तर एकदा तुझ्या रायाला आवाज दे, बघ तुझा हा राया तुला मदत करण्यासाठी नक्की येणार. असे म्हणताच आता मंजिरीवरती मोठं संकट आलेलं असतं. रात्रीची वेळ झालेली असते. अचानक ऑफिसमधल्या लाईट जातात. मंजिरी आणि तिचा बॉस दोघेच ऑफिसमध्ये असतात. आता लगेच तो बॉस मंजिरीच्या अंगावरती हात टाकण्याचा प्रयत्न करतो. मंजिरी त्याला ओरडून म्हणत असते, दूर हो, मला जाऊ दे, मला घरी जाऊ दे. तेव्हा लगेच तिचा बॉस म्हणू लागतो, जमणार नाही, मला जे हवंय ते मी करणारच. आता मात्र लगेच मंजिरी त्याच्या कानाखाली ओढते आणि आता तिकडनं पळतच ऑफिसमधनं बाहेर निघालेली असते. त्याच वेळेस आता तो बॉस लगेच त्याच्या गुंडांना फोन करतो, ती पोरगी माझ्या हातातनं सटकली, लवकरात लवकर तिला गाठायचा, तिला पकडायचं. आता लगेच ते गुंड भर रस्त्यात मंजिरी धावत असते. रात्रीची वेळ असते, सुमसाम रस्ता असतो. आता मंजिरीला मात्र त्या गुंडांनी गाठलेलं असतं. मंजिरी घाबरलेली असते. त्या गुंडांच्या हातात चाकू असतात, हत्यारे असतात. आता मंजिरीला काय करावं काय सुचत नाही. ऐन वेळेस आता राया तिकडे येणार का? मिसफायरचं रक्षण राया करणार का? त्या दोघांची भेट होणार का? हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.